नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय बीकेपी मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा आज प्रचार थंडावलेला आहे. म्हणजे प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहेत. त्यातच महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती आहेत. तसंच इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं काहीच लोक नाराज होती. भारतीय जनता पक्षाचा सुद्धा या ठिकाणी पॅनल तयार झालेला आणि तो चांगल्या पद्धतीने पॅनल तयार झालेला आहे. आता अजित पवार यांच्या निधनानं सहानुभूतीची लाट सुद्धा तयार झाली होती आणि ते लाटेत इंदापूरमध्ये खरंच त्या लाटेचा काय फरक पडेल का, म्हणजे याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षापासून झाल्या नव्हत्या, तर त्या आता जाहीर झाल्यानंतर मात्र उमेदवारी दाखल करण्यासाठी, उमेदवारी मिळवण्यासाठी आटापिटा कार्यकर्त्यांनी केला. इंदापूर तालुक्याचं तर त्याहून गणित वेगळं ठरलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या. कधी नव्हे असं हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकत्र आले आणि एकत्र आल्यामुळं कार्यकर्त्यांचं मात्र पंचायत झाली की कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार का नाही असं झालं. आणि जे कार्यकर्ते नाराज होते, ज्यांना तिकीट मिळणार नाही असं वाटलं, त्यांनी सपशेल भारतीय जनता पक्ष गाठला. त्यातच इंदापूर नगरपालिकेमध्ये पॅनल करणारे भीमा कृष्णा विकास आघाडीचे प्रमुख प्रदीप गारटकर यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाची वाट धरली आणि भारतीय जनता पक्षाचा सक्षम असा पॅनल प्रवीण माने आणि प्रदीप गारटकरांनी उभं केला. आता यामध्ये उमेदवार सुद्धा चांगले तगडा उमेदवार आहेत. चांगली फाईट या ठिकाणी देताना आपल्याला दिसतंय. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 8 आणि पंचायत समितीच्या 16 जागा आहेत. या 16 जागांमध्ये उमेदवार एकाच एक आहेत, म्हणजे एकाच एक उमेदवार आहेत आणि ते उमेदवार सुद्धा तगडे आणि चांगले उमेदवार आहेत. म्हणजे की बाबा चला उमेदवार उगा काहीतरी दिलाय असं एकंदरीत आपल्याला वाटणार नाही, तर उमेदवार सुद्धा चांगले आहेत. तर त्यांची यादी सुद्धा आपण बघूया. की सुरुवातीला पळसदेव मतदारसंघ बघूया आपण. या ठिकाणी अश्विनी किरण गोपणे राष्ट्रीय समाज पक्ष, हर्षदा दीपक जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातून अनिता चांगदेव डोके आणि अपक्ष 2 उमेदवार आहेत. स्वाती पाटील आणि अश्विनी बनकर हे 2 अपक्ष उमेदवार आहेत या ठिकाणी. तर बावड्यामध्ये सुद्धा जी बावड्याची सुद्धा निवडणूक ही काटेकी टक्कर झालेली आहे. या ठिकाणी सुद्धा बावड्यामध्ये सुद्धा बघा, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा 2 पक्षांमध्येच खरी लढत आहे. वसुंधरा विजय घोगरे या भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून अंकिता हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर प्रियंका निशिकांत तोरणे हे सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि ही तर सुद्धा काहीशी लढत जी आहे ही काटेकी टक्करच आहे. आता यामध्ये नेमकं अजित पवार यांच्या अपघाताची सहानुभूती, म्हणजे सहानुभूतीपूर्वक लाट आहे आणि या लाटेचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होतोय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता लासुर्णे मतदारसंघ जो आहे जिल्हा परिषदेचा, इथं सुद्धा भारतीय जनता पक्षाचे धनश्री संदीप कांबळे हे उमेदवार आहेत. तर बसपाचा सुद्धा इथं उमेदवार आहे माधुरी श्रीपती चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा माधुरी सागर मिसाळ असे उमेदवार आहेत. इथं शिवसेनेचा सुद्धा उमेदवार आहे जो मनीषा अशोक लोंढे म्हणून. तर अशा पद्धतीने इथं सुद्धा लढत ही चांगल्या पद्धतीने आहे. त्याचबरोबर वडापुरीचा जो गट आहे, या वडापुरीच्या गटामध्ये सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाचे किरण सत्याप्पा गोपने, त्याचबरोबर महाराष्ट्र विकास पार्टीचा प्रतापसिंग राजेंद्र चोरमले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यशराज आप्पासाहेब जगदाळे आणि बघा भारतीय जनता पक्षाचा सतीश भीमराव पांढरे हे पंचायत समितीचा सदस्य पूर्वीचे ते या ठिकाणी उमेदवार आहे. म्हणजे इथं सुद्धा अटीतटीची लढत आहे. तसंच बघा बिगवन जर आपण बघितलं तर बिगवन मध्ये सुद्धा
भारतीय जनता पक्षाचा कोमल हरिश्चंद्र बंडगर म्हणून उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेघना तुकाराम बंडगर या उमेदवार आहेत. इथं सुद्धा अतिटतीची लढत आहे. त्याचबरोबर निमगाव केतकी मतदारसंघ जो आहे 29 या ठिकाणी बघा शिवसेनेचा उमेदवार आहे बबनराव खराडे, विमल बबन खराडे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा सोनाली तुषार जाधव आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सुद्धा इथं स्ट्रॉंग आहे. या ठिकाणचा सुद्धा म्हणजे हा सुद्धा मतदारसंघ अतिशय स्ट्रॉंग असा आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर वालचंद नगर जो आहे हा सुद्धा मतदारसंघ आहे. इथं सुद्धा बघा भारतीय जनता पक्षाचे दीक्षा संजय भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे अमृता राजकुमार भोसले आणि राष्ट्रवादीच्या निर्मला सागर मिसाळ. त्याचबरोबर बसपचा सुद्धा उमेदवार आहे तर दीक्षा संजय चंदन शिवे आणि बहुजन म्हणजे हा बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आहे. तर ही सुद्धा लढत काहीशी काटेकी टक्कर असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर काठी जर बघितला आपण तर श्रीमंत पोपट ढोले आणि या ठिकाणी विलास रामचंद्र वाघमोडे यांच्यामध्ये ही सरळ सरळ लढत आहे आणि ही सुद्धा काटेकी टक्कर अशीच लढत म्हणावी लागेल. म्हणजे ह्या आटीच्या आटी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातल्या ज्या निवडणुका आहेत इंदापूर तालुक्यातल्या ह्या तुल्यबळ निवडणुका झालेल्या आहेत. जसं आपल्याला वाटत होतं की एकतर्फी निवडणुका होतील म्हणजे अजित पवारांची जी सहानुभूती आहे ही सहानुभूती ह्या सगळ्या उमेदवारांना मिळेल असं आपल्याला वाटलं होतं. परंतु आता त्यातली त्यात जो वडापुरीचा जो गट आहे या वडापुरी गटामध्ये मात्र आप्पासाहेब जगदाळे यांचं पारड काहीच आपल्याला जड दिसतंय. म्हणजे त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उभे आहेत आणि या ठिकाणी प्रचार सुद्धा जोरदार आणि हा नदीचा पट्टा जो आहे हा काहीसा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आपल्याला दिसतो. तर तसंच या ठिकाणचं सुद्धा चित्र आहे. म्हणजे इंदापूर तालुक्याची निवडणूक ही जोरदार अशी मानली जाते की म्हणजे आजवरच्या इतिहासातली कधी नव्हे हर्षवर्धन पाटील आणि सगळे विरोधक एकत्र येऊन निवडणुका लढवणं म्हणजे दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि विरोधामध्ये मात्र प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांनी एकत्र पॅनल केलेला आहे आणि या पॅनलचा सुद्धा फायदा म्हणजे हा पॅनल झाला आणि सक्षम असा पॅनल तयार झालेला आहे. म्हणजे इंदापूर तालुक्याला जरी दोन्ही काँग्रेस एकत्र आले असल्या तरी सक्षम पर्याय असा तयार झालेला आहे आणि हा सक्षम पर्याय तयार झाल्यामुळं कुठंतरी एक हाती सत्ता जाईल असं वाटलं होतं. म्हणजे निवडणूक ही एका बाजूने झुकताना आपल्याला दिसत होती परंतु काटेकी टक्कर म्हटल्यावर निवडणूक झालेली आहे आणि समोर उमेदवार कोण आहे हे न पाहता उमेदवारानं उभा तर राहता आलं पाहिजे, उभा राहायला पाहिजे. उभा राहणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि उमेदवार जर उभा राहिला तरच लढत होत असते. परंतु इंदापूर तालुक्याचं चित्र मात्र आता काहीसं आपल्याला वेगळं दिसतंय की खरंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळं विरोधकांचा सुद्धा सक्षम असा पॅनल उभं राहिलेला आहे आणि ही निवडणूक आता अटीतटीची निवडणूक बनलेली आहे. यामध्ये कोण बाजी मारल हे सुद्धा सध्या तरी सांगता येणार नाही असं चित्रण झालेलं आहे. तर निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे गाजले म्हणजे एक विकासावरती मुद्दा असेल किंवा इतर गोष्टींचा आता हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत सुद्धा इतर मुद्द्यांवरती निवडणूक झाली. तसंच म्हणजे विरोधकांनी विकासाची सुद्धा चिरफाड केली की त्याचबरोबर घराणेशाहीवरती सुद्धा टीका टिप्पणी करण्यात आली. दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव बोरी या गणातून म्हणजे पंचायत समितीसाठी उभे तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या बावडा मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे. तर घराणेशाहीची सुद्धा प्रखर अशी टीका या माध्यमातून झालेली आपल्याला बघायला मिळाली. तर खरंच कोणाचं पारडं जड होतंय हे सुद्धा आपण बघता येईल. तर आपला उद्याचा सुद्धा भाग बघा. उद्या मी ऍक्युरेट कोण बाजी मारणार हे सुद्धा मी उद्या ऍक्युरेटपणे सांगेल. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.